होतं ते म्हणजे असंच बाहेर करत नाही म्हणलं तो यायचं ते नाही जीवन बांधायला आम्ही आमचं चालित म्हणजे हा बाकी आणलेच वाटते लोकांनी तरी मागं लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासात पाहिजे ज्ञानी पाहिजे मग आता जाऊ ऐकायला काय ठरवा म्हणून ऐकलं 4 अभ्यासात पटले तिकडे गेले तिकडेच येत आलेच नाही मोकळं चांगलं चाललं होतं मॅडम मोठ्याच मला अडाणी का म्हणा मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही आणखी कोणी म्हणतो गुलाबजामुन आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भारी आहे अरे म्हणले फुटले आता हे देवेंद्र फडणवीस डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि कोणा जाऊन बी देत त्या साखर बदल्याची पायरी चढली की माणूस माघारीच येत नाही तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा ही चकवा नाही ठेव काय हे चल मराठा पुढे ती चकवा हा ह्या चकव्याने बी मायावर हे केले जाऊन या रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे मायावर केस केली जाऊन मी दादा म्हणत होतो त्याला आता बोलतो रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या PSI म्हणला जाऊन आमचा कार्यकर्ता जो SP ते रावसाहेब दानवे करायला दुखावाची मार्चच्या मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस माझ्यावर आत्ता करायला हे तर रावसाहेब दानवे दादा म्हणतो चांगलं मला चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन आणि जेला जायला घेत नाही जाऊ दे तू कोणतरी उभा राहील ना आता तू उभा राहील ना कोणतरी तो उभा राहील ना उद्या घेऊ कचरा त्याला आता बरोबर काय आहे का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आधार देतो दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो एकदा तरी ते PSI जाताना आता केस करायला लावली तवाची केस आत्ता SP जनतेच्या त्यांनी सांगितले की वर मुले दाबो आहे त्याचा ते पडल्यापासून पिसाळून करायला लागले डोकं बिघडलं त्याचं म्हणलं मग त्याला 2-3 शेणाच्या गावऱ्या खायला लावा नीट होईल त्याचं डोकं माझ्यावर काय किशी करायला लावतो मला मग तो केस केले तर काय तो पडशील मला मग कशाला अवघड तो कोणतो उभाच राहील ना पुढं मग तुम्हाला देशभरीलाच लावतो मी होती काय व्हायचं त्या केस करतो फुकट ते फाकड भंगार चालेल काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला ज्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्या दे आणि काय असेल तो आजोळा असं पैसे मराठा पुढं काय नाही करीत रे जाय तिकडं तो कोण आहे कोण लागून गेला तो असला आणि तो याकडे कोणते गुंडन फंडायचं काय याची आमचे काय कोटे कमी आहेत काय का तुम्ही पुढं ते काय करते नुसतं बघ मग तू माया सगळं करायला लागू नको हो माया सगळं करायला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही माया नादे लागू नको मी जर बिघाडो पुढे साफ करून टाकीन निवडणूक अख्खे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आवाज होऊन देतो नाही माया करायला लागू नको तू काय माझा दुश्मन नाही मी तुम्हाला आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे बोलायची SP हाताने तो सत्ता म्हणून करायला होती केस आता सत्ता बदलायची नाही का मग SP मुकट जाईल आमच्या पारड जड होणार मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसतो उकाड्यावर बसतो मग वर ठोकाड्यात तू कुठे बसतो तो आता काय करशील त्या टायमाला तो खाल्लेला बाहेर काढत नाही बिरबिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन मायावर केस त्या गोरगरीब महिलावर केस काय होते की नाही मला जाऊ दे जेलला काढवा आम्ही इथं बसायचं तिथं बसू मागं राहिलं आणि मला जेलला टाकलं तो वाटतो तो भाजपची शिकायकर राज्यातले मग तो एक येत नसतं मग नागपूरचं पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही 50% मराठा एकटा राज्यात आहे तो कोणत्या जेलात टाक जेला सकट उठून पुन्हा अंतर्वलित लोकांनी आणलं तिथून पुढे जेला सकट मला सुद्धा नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.